तर उद्योग मंत्री उदय सामंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना टोला मारलाय। विरोधी पक्षनेतेपदाचं भास्कर जाधवांना ठाकरेंच्या शिवसेनेनं केवळ लॉलीपॉप दाखवल्याचा टोला सामंतांनी मारलाय। भास्कर जाधवांना मविया विरोधी पक्षनेते करेल असं वाटत नाही असंही ते म्हणतात। केवळ लॉलीपॉप असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। तर ठाकरे ब्रँडवरूनही उदय सामंतांनी टोलेबाजी केली आहे। की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप असं म्हणणार नाही, लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। मला असं वाटतं ब्रँड कसं काय असू शकतो, 232 लोक आम्ही आहोत, त्याच्यामुळे कुठचाच ब्रँड नाही, महायुतीचाच आता ब्रँड आहे। एक मात्र नक्की आहे की मी जसं म्हटलं की विरोधकांनी विधायक काही सूचना महाराष्ट्राच्या विकासासाठी जर केल्या तर त्या सकारात्मक दृष्ट्या आम्ही पुढे घेऊन जाऊ, परंतु विरोधासाठी जर विरोध केला तर काहीच त्याच्यातून निष्पन्न होणार नाही। आणि म्हणून असं म्हटलं की ज्या गोष्टी परंपरेनं चालत आलेल्या आहेत, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकायचा, विरोधकांनी उगाचच टीका टिप्पणी करायची, शेवटी स्वतःकडे देखील संख्याबळ किती आहे, आपला विरोधी पक्षनेता का होत नाही याची सुधारणा अजून 4 वर्षांना करावी ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।